तर हिमाचल ट्रॅव्हल सिरीजच्या फर्स्ट एपिसोडमध्ये ओल्ड मनालीमध्ये आम्ही एका हॉस्टेलमध्ये चेक इन केलं हे मी तुम्हाला सांगितलं. तर हे ते हॉस्टेल होतं, द कल्चर नेशन हॉस्टेल. आणि हॉस्टेल असलं तरी आमची प्रायव्हेट रूम होती जी 600 रुपीजमध्ये पर नाईट आम्हाला मिळाली. आणि 600 रुपीजच्या मानाने रूम चांगली होती. इथल्या कॅफेमधलं फूड तर आम्ही ट्राय नाही केलं, पण व्ह्यू कमाल असेल तिथून. आणि बाहेरून हे हॉस्टेल काहीसं असं दिसतं. गुड मॉर्निंग, वेलकम टू डे 2 ऑफ हिमाचल ट्रिप. आणि आम्ही आत्ता चेकआउट केलं आमच्या हॉस्टेलमधून. सो मी हॉस्टेलची रूम टूर अशी आल्याला शूट नव्हती केली, पण मी आता निघता तरी 1-2 शॉर्ट्स घेतलेत तुम्हाला सगळ्यांना दाखवायला. सो आम्ही आता इथून कसोल चाललो आहे आणि आता बाईक कलेक्ट करणार आहोत. सो काल रात्री आम्ही एका रेंटल शॉपमध्ये गेलो होतो इन्क्वायरी करायला. एक अजून सांगायचं राहिलं, जिथे आम्ही मॉर्निंगला इन्क्वायरी केलेली, मी आय थिंक ते शूट केलं आहे की आम्ही इन्क्वायरी करून आलो वगैरे. तिथे हे ब्लूटूथ वगैरे आहो, तिथे आम्ही संध्याकाळी जेव्हा बाईक कलेक्ट करायला गेलो तेव्हा तिथे ज्यांनी रिटर्न केलेली बाईक ते दोघं महाराष्ट्रीयन मुलं होते. सो मला कॉलवर मराठीत बोलताना ऐकलं त्याने आणि तो आम्हाला कॉलवर बोलायची ॲक्टिंग करत आला आणि तो आम्हाला हळूच बोलला की इथून बाईक नका घेऊ, त्यांचे ब्रेक्स खराब आहेत, क्लचचा प्रॉब्लेम होतो आहे. सो आम्ही काहीतरी सांगून निघालो तिथून. त्याला फोन करा ना, ज्याच्याकडून बाईक कलेक्ट करायची होती त्याचा शॉप बंद आहे. हो, ज्याच्याकडून बाईक कलेक्ट करायची आहे त्याचं तो शॉप बंद आहे, त्याचा कॉल पण नाही लागत आहे. पण त्याच्या आधी आम्हाला रोप घ्यायचे आहेत 2, कारण काल आम्हाला तो म्हणाला की बाईकला तो कॅरियर्स लावून देईल दोन्ही बाजूला, पण त्याच्यासाठी पण खडबड. सो आता आम्ही ते रोप्स घ्यायला एका शॉपमध्ये आलो इथे. आणि त्याच्याच बाजूला इकडे मागे आहे ते रेंटल बाईकचं शॉप जे आता बंद आहे करंटली. हां, तर मी सांगत होते की त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथून नका बाईक घेऊ. मग आम्ही काहीतरी कारण काढून निघालो तिथून. आणि हॉस्टेलजवळच थोडं पुढे आल्यानंतर हे शॉप होतं ज्याच्याकडे आम्ही चेक केलं, तर त्याच्याकडच्या बाईकची कंडिशन्स पण खूप चांगली आहे. सो मी त्याचे डिटेल्स देईनच, ऑब्व्हियसली रिव्ह्यू पण देईन की कशी होती बाईक आणि किती चांगली होती आणि किती त्रास झाला. सो लेट्स सी. आता आम्ही बाईक कलेक्ट करू, इथेच ब्रेकफास्ट करू आणि इथून निघाल्यानंतर भेटते तुम्हाला. सो आपण इथून खाली, म्हणजे आता आम्ही इथून उतरत खाली आलो आणि हा ओल्ड मनाली ब्रिज आहे. आणि ही जी जागा आहे इथे आम्ही काल गेलेलो इव्हनिंगला. सो आपल्याला इकडून असं या स्टेअर्सनी इथे खाली उतरता येतं. आणि हे पाणी इतकं छान आहे, खूप सुंदर वाटतं. तिथे आम्ही बसलेलो बराच वेळ, पण काल मी जास्त कॅमेरात शूट नाही केलं कारण आम्ही असेच बसून होतो इव्हनिंगला. ही एक जागा खूप छान आहे. याचं काय असं लोकेशन नाही आहे ॲज सच, फक्त ब्रिजला लागून जे पाणी वाहतं तिथे आपण बसू शकतो. दॅट्स इट. सो हे या शॉपचं नाव आहे ज्यांच्याकडे आम्ही आत्ता बाईक कलेक्ट करायला आलो आहे. आणि त्यांनी आम्हाला बाईकला एक कॅरियर लावून द्यायला लावलं बिकॉज आमच्या 2 रक्सॅक आहेत. सो असं आता बाईक रेडी होती आहे मस्त.
आता निघालोय आणि बाईक एकदम मस्त लोड करून दिली आहे त्यांनी, व्यवस्थित आमच्या बॅग्स लावून दिल्या आणि त्यांना उठायला लेट झालं आणि त्यांच्या आम्ही चुकीच्या नंबरवर कॉल करत होते. म्हणजे त्यांनी बोर्डला जो नंबर लावला आहे तो चालू नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण तो रिंग होत होता. आय डोंट नो आता तो कोणाकडे असतो. त्याच्यावर मी 10-12 मिस कॉल दिले असतील टोटल. ठीक आहे. त्यांनी बाईकचे 800 घेतलेत पर डे रेंट आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 2000 रुपये घेतात. सो आम्ही आता निघालो आहे आणि ऑन द वे एक कुठेतरी पेट्रोल टाकायला लागणार आहे, कारण 1 लिटर पेट्रोल आहे असं तो म्हणाला आहे. तर बघूया. आपण एवढ्या वर आल्यानंतर पण 3 किलोमीटर चालत जायचे. येस. सो आता आम्ही बरंच वर आलो. म्हणजे मला तर असं वाटतं की झालंय इथून आलोय आपण. हां, इथे दिसेल की नाही कॅमेरात काय माहिती. खूप वर आलोय, खूप म्हणजे ऑलमोस्ट 6-7 किलोमीटर तरी झालं असेल आणि अजून 2 किलोमीटर बाकी आहे. त्याच्यानंतर तिथे पार्किंग आहे आणि मग तिथून 3 किलोमीटर वरती ट्रेक आहे. पण छान वाटतंय. कसलं भारी आहे हे जे काय ते. मला तर प्रश्न पडला, ही जी डोंगरात लोक राहत आहेत इथे, जी आता दिसतात की नाही घरं काय माहिती, ही जी घरं दिसतात या डोंगरातली एकदम वरवरपर्यंत लोक राहतात. हे कसं करतात आयुष्य त्यांचं सर्वाईव्ह असं वाटतंय मला. आपल्याला छोट्या छोट्याशा गोष्टींसाठी किती ॲक्सेस आहे सगळ्याचा आणि हे लोक कसं करत असतील. आणि स्नो कॅप माउंटन्स पण दिसत आहेत मस्त. आणि आम्ही आता या JCBसाठी थांबलो आहे. सो मी जरा खाली उतरले. हा ऑलमोस्ट एवढा डोंगर चढलो आहे आम्ही. हा मला डोंगर जितका पॅरलल आहे ना तितके चढून आलो आहे आम्ही. आता अजून एक कार आली, सामानाची कार आहे ती. हे मी म्हणत होते, ह्या डोंगरावर इथे जी लोक राहत आहेत कसं काय त्यांना, म्हणजे रोड जातो आहे वरपर्यंत, त्यांच्याकडे गाडी असेल वगैरे त्यांचं तर ठीक आहे त्यातल्या त्यात. चुकल्यानंतर फायनली आता GPS साथ देतो. आंटी ऑफरोडिंग परत एकदा उतरू. आरामात आरामात आरामात. मला या गाडीवर उतरता पण येत नाही व्यवस्थित. बॅग्सची हालत बघा. तरी आम्ही तर डायरेक्ट लावली असती. बाईक ज्यांनी रेंटवर दिली ते दादा चांगले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की पिशवी लावा झाला, तुमच्याकडे कवर नसेल तर. म्हटलं आमच्याकडे पिशवी पण नाही आहे. त्यांनी एक जम्बो थैली होती त्यांच्याकडे, ती दिली आणि एक ही वाटतं कचऱ्याची पिशवी. डस्टबिन बॅग आहे ना ही डस्टबिन बॅग आहे ना. तरी धूळ बघा. येऊ जादू.
घराच्या इथे मी आवाज देऊन बघितला पण तिथे कोणी नाही आहे. सो आता मला असं वाटतं की जो त्या काकांनी सांगितलेला मागचा रस्ता होता तिथून आपल्याला जायला लागेल. In 200 meters, turn right toward Bharam Road. तिथे कोणी नाही. In 200 meters, turn left. इथल्या इथे बसेल ना हा रस्ता. In 150 meters, turn right toward. सावकाश. हा हळू. मी चालत येऊ का? चला तुम्ही. फायनली रीच आवर डेस्टिनेशन. काय घाण अवतार झाला शी. हो नाही. सो आम्ही आता इथे पार्किंगला गाडी लावली आणि तिथे 2 जण बसले होते काका. त्यांनी सांगितलं की ऑन द वे पण खायला भरपूर काही ऑप्शन्स आहेत आणि वरती गेल्यावर पण आहेत. सो आम्ही आता ट्रेक सुरू करतोय. सो आम्ही सुरू केला आहे ट्रेक. सुरू केला आहे पण 10च मिनटं झाली असतील की थकायला होतं आहे बेकार. सो आम्ही आता या खूप मोठ्या झाडाखाली बसलो आहे आणि थोडं पाणी पिऊन मग सुरू करतो. ऑलरेडी बाईकवरती पण थकायला होतं आणि ही लोक कसली सॉलिड आहेत बापरे इथली. 57 नंबर है. 57 अब. वाह. हम लोग देखो 30 साल के 10 मिनट चढ़ के थक गए. क्या करें. मंदिर इधर से. हम मंदिर की रास्ता इधर से ना. हाँ. यहाँ से ऐसे में. हाँ. राइट में फिर पहुँचेंगे ऊपर रोड में आप. रोड से फिर ऊपर. चलेगा. प्लेन एरिया बता रहे हैं आपको जैसे चढ़ाई वाला नहीं. चलेगा. अच्छा थैंक यू. बाय. बाय. सो आम्ही इथे एका ठिकाणी आता खायला थांबलो होतो. का सुंदर एरिया आणि हे टेंट्स जे आहेत इथे स्टेचा ऑप्शन पण आहे. सो त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं 800 to 1000मध्ये टेंटचा स्टे मिळतो. म्हणजे जर खूप सीझनमध्ये 1000 रुपये घेतात पर पर्सन ज्याच्यामध्ये स्टे आणि डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग आहे. आणि इथे त्यांचं किचन आणि हा असा एक कॉमन एरिया आहे जिकडे त्यांनी अशी चिमणी वगैरे लावली आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की इथे हीटर चालतो आणि इथे ते जेवण बनवतात ह्या एरियात आणि इथे टेंट आहे. सो इथे त्यांनी सांगितलं की जर थंडी असेल खूप जास्त तर ते खूप मोठे मोठे ब्लँकेट्स पण प्रोव्हाइड करतात आणि हे पूर्ण 12 महिने चालू असतं. सो असं स्नोमध्ये पण लोक जे बिजली महादेव ट्रेक करायला येतात ते इथे स्टे करतात. सो तुम्ही पण करू शकता. मी त्यांच्या नंबरचे डिटेल्स खाली मेन्शन करीन. मग अशी मी गुगल पे केलं तेव्हा त्यांच्याकडून नंबर घेतलेला. खूप छान ऑप्शन आहे हा. पण आम्ही जर आत्ता हॉस्टेलचं बुकिंग केलं नसतं तर आम्ही थांबलो असतो इथे. पण आम्हाला आयडिया नव्हती की असा काही ऑप्शन आहे वरती. हॅलो. आणि हा किती गोंडूला बुब्बू आहे इथे. हे इथे ओनर आहेत आणि मॅनेजर. का असं स्टंटबाजी करताय. हो पण
श्वास पुरत नाही आहे, पण छान वाटतंय. अजून 10 मिनटं लागतील असं मला वाटतंय अप्रॉक्स. फायनली आम्ही पोहोचलोय. इथून वरती आल्यानंतर असे काही ऑप्शन्स आहेत खाण्यासाठी. इथे पण एक छोटा टेंट आहे. वाव. इथून पुढे 10 मिनटं अजून चालावं लागेल असं एका ताईने सांगितलं मागे. ओके, इथे पण आहे. इथे तर खूप ऑप्शन्स आहेत. वाव. कॅमेरा जस्टिस नाही देऊ शकत जे आम्हाला डोळ्यांनी दिसतंय, पण हा व्ह्यू आहे वरती आल्यानंतर. वाव. मंदिर दिसलेलं आहे. या मंदिराला बिजली महादेव असं नाव देण्यात आलं आहे, कारण दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते, म्हणजे बिजली पडते, आणि या शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिरातले पुजारी हे शिवलिंग पुन्हा उभं करण्यासाठी घरगुती लोणी, डाळीचे पीठ आणि धान्य यांचं मिश्रण वापरतात, आणि ते शिवलिंग पुन्हा पहिल्यासारखं होतं. खूप वारा सुटला आणि खूप गार वाटतंय. खूप सुंदर मंदिर आहे. आणि जसं मी वाचलेलं त्या मंदिराबद्दल, ते शिवलिंग असं म्हणतात की दर 12 वर्षांनी. हे मंदिर 20व्या शतकात काटकोणी स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे, जे पारंपरिक पहाडी शैलीचे बांधकाम आहे. असं मानलं जातं की हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात बांधलं होतं. किती सुंदर दिसतंय. आणि ही माहिती मी या व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर करत होते, पण इथे इतका वाऱ्याचा आवाज होता की माझा आवाज काहीच या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला नाही. हा संपूर्ण ट्रेक इतका सुंदर होता, थकवणारा होता, आणि मला असं वाटतं की महादेवाजवळ पोहोचणं तितकंसं सोपं नाही आहे कदाचित. आणि तिथे पोहोचल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर, तिथे त्या मंदिराच्या आवारात बसल्यानंतर जी फिलिंग आहे ती प्रत्यक्ष अनुभवण्यासारखी आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने या मंदिरात एकदा तरी गेलं पाहिजे, एकदा तरी हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. One eternity later. इथे ठेवा ना, याच्यावर, ही इथं समोर या कॅरियरवर. त्याच्यावर किती एवढी गाणी बघायची, किती तेवढी चालली असती उभी करून ठेवायची. आम्ही रात्री 8 वाजता कसोलमध्ये आमच्या हॉस्टेलला पोहोचलो आणि तिथे चेक इन केलं. आमचा 6 बेड मिक्स डॉर्म होतं आणि छान क्लीन हॉस्टेल होतं. तिथे आल्या आल्या आम्ही फ्रेश झालो आणि लगेच डिनरसाठी बाहेर पडलो. एका लोकल रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि कसोलमध्ये का स्टे केला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही कुठे चाललोय ते नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगेन. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.